नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 1 ऑगस्टचा भाग तुम्ही बघा. कालचा म्हणजे 30 जुलैचा भाग मी तुम्हाला देऊ शकले नाही प्रेक्षकांनो. माझ्या मुलाची तब्येत ठीक नव्हती, तर आजचा भाग मी तुम्हाला सादर करतेय. आज ठरलं तर मग खूप उशिरा आला, त्यामुळे तो एपिसोड आल्यानंतर मी या मालिकेचा एपिसोड रेकॉर्ड करतेय. तर बघा, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सुरुवातीच्या भागात तुम्ही पाहत आहात, नंदिनी पिहूला पुन्हा पुन्हा विचारत असते, काय झालं बेटा पिहू, हे घे पाणी पी बरं. काल यांचा झोपायचा तमाशा बराच रंगवला बरं का यांनी. सीन मध्ये खूपच बालिशपणा जाणवला प्रेक्षकांनो या जोड्यांचा. पण असो, आता ही पिहू खूप रडत असते. आता नंदिनी तिचा टेस्ट पेपर बघते, तर त्यात तिला 0 मार्क मिळालेले असतात. आता नंदिनी तिला जवळ घेते, तो तिचा पेपर बघून आणि म्हणते, ए बेटा माझ्या जवळ बस बस बरं इथे. काय झालंय सांग बरं, तुला कोणी मारलंय का शाळेत, काही झालं का, काय झालंय रजा, बोल ना मला. मग पिहू म्हणते, अगं वहिनी माझ्या टीचरने ना सरप्राईज टेस्ट घेतली, त्यामुळे मला काही आठवत नव्हतं ग. नंदिनी म्हणते, बरं तू घाबरू नको, पण अशा टेस्ट आधी झाल्यात ना शाळेत, मग तेव्हा किती चांगले मार्क पडले होते बेटा तुला, आता काय झालं असं तुला. मग पिहू म्हणते, नाही ग वहिनी मला नाही कळत आहे काय होतंय मला, पण तू आईला नको ना सांगू प्लीज वहिनी, अगं आई ओरडेल ग मला. नंदिनी म्हणते, बरं बरं शांत हो बरं, मी काही सांगणार नाही कोणाला, आईला काय मी कोणालाच नाही सांगणार आणि नाही ओरडणार तुला बाळा कोणी. आता तू या सगळ्यांचा विचार करू नको. आणि पिहू, ए बेटा मला सांग बरं, अशी कशी ग तू फेल झाली बेटा, नाही म्हणजे असे का कमी मार्क पडले तुला, मी तुला खूप वेळेला अभ्यास करतानाच बघते पिहू, आणि किती चांगले मार्क मिळवते बेटा तू नेहमी. आता यावेळेला काय झालं, चल सांग बरं, खरं खरं कसला एवढा विचार करतेस बेटा, बोल ना. अगं काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये हे सगळं, आणि असला कसला विचार करतेस, त्यामुळे तुला कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये. आता पिहूला सारख्या वसू आत्या आठवतात. वसू आत्याचा तो डेंजर चेहरा तिला आठवतो, आणि तिला आठवतं की वसू आत्यानेच दीपकला धरून नंदिनीला किडनॅप केलं, हे तिने ऐकलंय ना वसू आत्याचं वाक्य. आता तिला ते वसू आत्याचा चेहरा आठवल्यावर पुन्हा ती एवढी छान रडते ना पोरगी. छान रडते यासाठी म्हणलंय की तिने अभिनय खूप सुंदर केलाय, ती इतकी मस्त रडते ना प्रेक्षकांनो. नको नको वहिनी मला नको नको विचारू सारखी सारखी, मला नाही आठवते, मला नाही आठवते, मला नको विचारू. मग नंदिनी पटकन तिला जवळ घेत म्हणते, नाही 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 रडायचं नाही, शांत हो बेटा शांत हो, मी नाही विचारणार हं तुला, आणि आता सगळं आपल्या पिहूच्या मनासारखं होणार आहे, रडू नको हां राजा. आता ती डोळे पुसते त्या पिहूचे आणि म्हणते, बरं आता नाही हं काही विचारणार, सॉरी हं बेटा, आता कुठलाच विचारणार नाही प्रश्न मी तुला, सगळे तुला विचारतायत ना प्रश्न, हैराण करतायत ना, बरं चल आता तुला कोणी काही बोलणार नाहीये हां, आता कसलीच काळजी करू नकोस. आता यापुढे आपण सगळं पिहूच्या मनाप्रमाणे करायचं, चालेल असं म्हणून आता नंदिनी तिला बाहेर नेते हॉलमध्ये, तिला जवळ घेते. पण नंदिनीच्या लक्षात आलंय काहीतरी मोठी गडबड आहे. नंदिनी आता पिहूला शुभम करोती म्हणायला शिकवते, आणि आता एक एक करून सगळेच जण तिथे हजर झालेत. बघा प्रेक्षकांनो, खूप छान वाटलाय हा सीन पाहायला. शुभम करोती कल्याणम, आता हे सगळा श्लोक हे पूर्ण सगळेजण म्हणतात घरातले, पार्थ काव्या मानिनीताई सगळेजण आलेत. आता श्लोक म्हटल्यावर मानिनीताई म्हणतात, बाई नंदिनी अगं किती दिवसानंतर सगळे असे देवापुढे हात जोडून, नंदिनी बाई हे तुझ्यामुळे शक्य झालं बरं. नंदिनी म्हणते, आई मला तर वाटतं सगळ्यांनी रोज देवाजवळ असं हात जोडून उभं राहायला हवं, हो की नाही पिहू. पिहू म्हणते, हो अगं वहिनी मला पण छान वाटलं तुझ्यासोबत शुभम करोती म्हणताना. काव्या म्हणते, अगं तुलाच नाही आम्हा सगळ्यांना छान वाटलंय. मानिनीताई म्हणतात, कधी कधी ना आपल्या मनातली इच्छा आपण मनातच ठेवतो, बोलून दाखवत, आणि मग अशा वेळेला देवासमोर उभं राहून हात जोडले ना की आपलं मन प्रसन्न होतं, हे मात्र खरं आहे हं मानिनीताईंचं. आता पार्थ म्हणतो, बरोबर हा आई. मानिनीताई म्हणतात, काय उभे आहेत सगळेजण माझ्यासमोर असे जसे काही मी हेडमास्टरच आहे. आता हा पार्थ म्हणतो, अगं आई आहेसच तू आमची मास्तर. मग लगेच काव्या म्हणते, अरे आपले विक्रम काका सुद्धा शाळेची बेल वाजवणारे मास्तर आहेत, म्हणजे कसं आपल्या बाई वर्गात येतात आणि विचारतात ना आपला अभ्यास झालाय का. काही काही जणांचा अभ्यास होत नाही ना, आणि काका येऊन बेल वाजवतात, तसे आपले विक्रम काका आहेत. मानिनीताई म्हणतात, काय ग काव्या, छान छान छानच बोललीस बाई. आता नंदिनी म्हणते, बाबा कुठे आले नाहीत अजून. आता मानिनीताई म्हणते, नंदिनी म्हणते, आई बाबांना फोन करून विचारा बरं कुठे पोहोचलेत, आईने मशरूमची भाजी केली आहे बाबांसाठी. मानिनीताई फोन करते करते म्हणून निघून जातात. हा सीन जरा पटापटा दाखवला त्यांनी. आता त्या मानिनीताई गेल्यावर नंदिनी सगळ्यांना म्हणते, आई गेल्यात, बाबा पण घरी नाही आहेत, आपण पटकन काव्याच्या रूममध्ये जाऊया प्लॅनिंगसाठी.
आता जीवा विचारतो कसलं प्लॅनिंग, आणि आता हे सगळेजण गेलेत बरं का काव्याच्या रूममध्ये बरं का. आता प्लॅनिंग चालू आहे यांचं, या मानिनीताईंचं आणि त्यांच्या मिस्टरांची ॲनिव्हर्सरी आहे. आता जीवा म्हणतो कसलं प्लॅनिंग आणि काय, अरे आईबाबांची ॲनिव्हर्सरी, अरे हो गड्या माझ्या लक्षातच नाही, आईबाबांच्या लग्नाचा 30वा वाढदिवस आहे. मग काव्या म्हणते अगं ताई बरं झालं तुझ्या डोक्यात आलं ते. नंदिनी आता पिहूला मान देते, पिहू सांग बरं काय प्लॅनिंग करायची. आणि मग बघा यांची प्लॅनिंग चालू झाली. आता पिहू खूपच गोड आहे. पिहू म्हणते सांगते जनरली आपण सेलिब्रेशन करताना पार्टी करतो ना, आम्हाला पण पार्टी खूप आवडते, पण मला आता मग नंदिनी म्हणते तुला काय आवडतं ते सांग पिहू. पिहू म्हणते मला पार्टीच आवडते. मग काव्या म्हणते काय काय करायचं ना ते पिहूच सांगणार आपल्याला. पिहू सांग छान छान आयडियाज दे आम्हाला. काव्या पण आता पिहूला पुढे पुढे करते. आता या पोरीला ना ती भीती जावी म्हणून हे सगळे कपल प्रयत्न करत आहे प्रेक्षकांनो. आता जीवा म्हणतो नाही काय आहे, आपण ना काय करू की त्यांच्या सगळ्या जुन्या मित्रांना बोलूयात का काय ग पिहू. पिहू म्हणते हो चालेल ना. जीवा म्हणतो आपण काय करू म्हणजे त्यांच्या जुन्या मित्रांना बोलवलं ना तर टेन्शन विसरून जातील आई बाबा. मग आता पार्थ म्हणतो असं होईल. मग काव्या म्हणते हो अरे का नाही, एक पिहू सांग बरं अजून काय करू शकतो आपण. पिहू म्हणते माझ्यासारखे लहान मुलं जर आले त्यांच्या आईबाबांबरोबर तर आपण छोटे छोटे गेम खेळूयात त्यांच्यासोबत. जीवा म्हणतो अगं पिहू प्लॅन छान आहे तुझा, पण त्यांची मुलं येणार नाही ना. गेम जे तू प्लॅन करतेस ना तू मोठ्या माणसासाठी कर ना, काही लागलं तर मला विचार. नंदिनी म्हणते नाही पिहू ह्यांना अजिबात मदतीला घेऊ नकोस, अगं हे लहान मुलांच्या वर पसारे करतील. आता लगेच जीवा म्हणतो अरे सगळीकडे तूच काय पुढे पुढे करतेस यार नंदिनी. मग पार्थ म्हणतो बरं आता चला काय सुचतं ते बघा, आपल्याकडे वेळ कमी आहे. आता काव्याला तो विचारतो काव्या सांगा बरं काय आहे तुमच्या डोक्यात, काही प्लॅनिंग आहे का. काव्या म्हणते करते विचार करते. पार्थ म्हणतो काय विचार करताय, इतर वेळेला तुमची जीभ तर चटर चालत असते. काव्या म्हणते ओ पार्थ मला टॉन्ट काय मारताय. पार्थ म्हणतो टॉन्ट नाही मारते मी, सरळ बोललो तरी टॉन्टच वाटतो तुम्हाला. मग आता काव्या आणि पार्थमध्ये वाद चालू होतो तेव्हा नंदिनी म्हणते अरे 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 आपल्याकडे वेळ कमी आहे. पिहू म्हणते काय भांडताय तुम्ही सगळेजण. पार्थ म्हणतो अगं नाही ग पिहू आम्ही भांडत नाही आहोत, अगं आमचं नॉर्मल कन्व्हर्सेशन असंच असतं. पिहू म्हणते पण मला असं वाटतंय कार्टून चॅनलच बघते मी, असं म्हणून पिहू गोड हसते. काव्या म्हणते एक काम करूया आपण ना विक्रम काकांच्या आवडीची गाणी लावूया. पार्थ म्हणतो हे बेस्ट आहे. काव्या म्हणते मला आठवलं बाबांना ना स्मिता पाटील खूप आवडायची, आपण स्मिता पाटीलची गाणी लावूयात का ॲनिव्हर्सरीमध्ये. मग आता ही नंदिनी म्हणते हो ठरलं छान माहोल बनवूयात, स्मिता पाटीलची गाणी लावूयात, उद्या मस्त घर पण सजूयात. आता जीवा म्हणतो हो एक्झॅक्टली आपण ना केकचं बघूया, तुम्ही दोघी जणी डिनरचं वगैरे प्लॅन करा. मग आता लगेच हे सगळे आपापल्या कामाला लागलेत बरं का. आता हे सगळं काव्याच्या खोलीमध्ये प्लॅनिंग चालू असतं दरवाजा लावून. आता तिथे सगळे प्लॅनिंग करायला बसतात तेवढ्यात दार वाजतं जोरात. पिहू खूप खुश असते बरं का. दार वाजायच्या आधी तिच्या मनात काही विचार चालू आहेत बघा. पिहू विचार करत असते किती छान हे सगळेजण किती आनंदात आहेत. सगळेजण आता मूव ऑन झालेत. जीवादादा काव्याताई दोघेही मूव ऑन झालेत. पण मी आता यांना वसुमावशीचं सत्य सांगून यांचा आनंद स्पॉइल नाही करणार. जाऊ दे मी यांना वसुमावशीचं सत्य सांगतच नाही. आता ही पिहू मनातल्या मनात आधी खुश असते आणि वसुआत्याचं नाव काढल्यावरती तिला टेन्शन आलंय बरं का. काही वेळेला असं होतं प्रेक्षकांनो, मुलांना अशी काही सिक्रेट कळली ना की मुलं अशी बिचारी धास्तावून जातात. एक्झॅक्टली या पिहूचं असंच झालंय. तर आता पिहू विचार करते की हे सिक्रेट कोणालाच सांगायचं नाही, उगीच कोणाच्याही आनंदावर विझण नको. तेवढा जोरात दरवाजा वाजतोय आणि मग दरवाजात असतात त्या वसुआत्या. आता पिहू दार उघडते ना तेव्हा ही वसुआत्या असते बाहेर आणि पिहू घाबरते तिला बघून. नंदिनीने ते नोटीस केलंय. दार उघडायच्या आधी ही काव्या सांगते की कोणाला सांगायचं नाही आपण प्लॅनिंग करतोय. आणि आता दरवाजा उघडल्यावर वसुआत्या म्हणतात तुम्ही काय करताय सगळेजण इथे. आधी तर वसुआत्या पिहूला बघतात बरं का. वसुआत्याच्या मनात पण भीती आहे की पिहूने त्यांचं सत्य सगळ्यांना सांगितलं तर, आणि या पिहूच्या मनात भीती आहे वसुमावशीचं सत्य सगळ्यांना कळलं तर. अरे देवा. पिहू आता वसुआत्याला पाहते आणि पळून जाते तिथून. वसुआत्या म्हणतात काय चाललंय तुमचं इथे. मग आता काव्या म्हणते आम्ही प्लॅनिंग करतोय. वसुआत्या म्हणतात काय कसलं प्लॅनिंग. मग आता काव्या म्हणते अहो काका काकूंचा वाढदिवस आहे लग्नाचा उद्या, त्याचं प्लॅनिंग करतोय. मग वसुआत्या म्हणतात अगं बाई मी विसरले, अशी कशी विसरले बाई मी. मग नंदिनी लगेच म्हणते माझं काम आहे मी आलेच, असं म्हणून नंदिनी पटकन तिथून निघून जाते. तिच्या खोलीत येऊन नंदिनी आता विचार करायला लागते
की पिहू दरवेळेला वसुआत्याला बघून अशी का घाबरते, काहीतरी गौडबंग आलाय. जीवा सुद्धा नंदिनीच्या मागे मागे जातो. आता झालेला प्रकार नंदिनीला आठवतो आणि इथून पुढे जीवाचं आणि नंदिनीचं कन्व्हर्सेशन त्यांनी छान दाखवलंय प्रेक्षकांनो. बघा आता जीवा म्हणतो, काय ग नंदिनी, अगं काय झालं. नंदिनी म्हणते, काय नाही, काही हवंय का तुम्हाला. जीवा म्हणतो, मला काही नकोय, तुला काय झालं, अशी अचानक का निघून आलीस वर. नंदिनी म्हणते, नाही हो काही नाही, कुठे झालंय, काही नाही. जीवा म्हणतो, नंदिनी एक्झॅक्टली काहीतरी झालंय, तुला काही सांगायचं नाहीये का मला. नंदिनी म्हणते, नाही हो असं काही नाहीये. जीवा म्हणतो, हे बघ आय नो आपण नवरा बायको नाही आहोत, आपण रूममेट्स आहोत, पण रूम पार्टनर एकमेकांशी एकमेकांचे प्रॉब्लेम शेअर करतात बरं का. सांग न ग नंदिनी काय झालंय. नंदिनी म्हणते, जीवा तुम्हाला कधी असं झालं का, तुमच्या मनात एखादी गोष्ट आहे आणि ती तुम्हाला सांगता येत नाहीये, आता त्या गोष्टीचा तुम्हाला त्रासही होतोय. आता जीवाला काव्य आठवते एक्झॅक्टली याच्या बाबतीत तर असं बरंच वेळेला बरंच काही झालंय. आता जीवा ते आठवतो आणि नंदिनीला म्हणतो, हो झालंय माझ्यासोबत असं. नंदिनी म्हणते, हे सगळं सेम ना पिहूच्या बाबतीत होतंय, तुम्ही बघितलं नाही का, पिहू किती घाबरली आहे, फिट आल्यानंतर सुद्धा ती शांत झाली आहे. जीवा म्हणतो, नाही ग मला नाही वाटलं असं, आता तर हसून खेळून बोलत होती आपल्यासोबत, आपल्या डिस्कशनमध्ये इन्व्हॉल्व होती, ती हळूहळू होतीये ग नॉर्मल. अगं नंदिनी तू खूप विचार करतेस जास्ती. नंदिनी म्हणते, तुम्हाला कळत नाहीये विचार करण्यासारखं घडतंय. अहो सरप्राईज टेस्ट होती तिच्या शाळेत, ती नापास झाली आहे त्यात. मग आता जीवा म्हणतो, काय ती अशी कशी फेल झाली, नाही शक्यच नाहीये. नंदिनी म्हणते, अहो तोच प्रश्न मला पडलाय आणि सरप्रायझिंग हे आहे की तिने कुठल्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, तिला 0 मार्क्स मिळालेत. जीवा म्हणतो, काय पिहूच्या बाबतीत असं कधीच झालं नाही आतापर्यंत. नंदिनी म्हणते, तेच तर मी तिला खूप वेळेला विचारते की काय झालंय बाई सांग, पण ती ना काहीतरी लपवतीये, तिच्या मनात काहीतरी अशी गोष्ट आहे जी सांगायला ती धजावत नाहीये. तिला मी खूप वेळेला विचारायचा प्रयत्न केला, सांग बाई काही आहे का, कोणी मारलं का, पण तरी सुद्धा ती काही बोलत नाहीये हो. तिला सेफ वाटावं म्हणून मी तिला शुभम करोती म्हणायला शिकवलं, आपल्यामध्ये मिसळवलं, म्हणजे आधीसारखी ती मिसळेल म्हणून. ती मिसळली खरी, पण अचानक पुन्हा घाबरली. मी तिला म्हटले खरी की मी तुला विचारणार नाही, पण तिला कसं विचारावं आणि यातून कसं तिला बाहेर काढावं ते कळत नाहीये मला. जीवा म्हणतो, मी तुला एक सुचवू का. नंदिनी आता म्हणते, तुम्ही सुचवणार. आता जीवा म्हणतो, हो बाबा आहे तूच हुशार, पण कभी कभी दवा नाही दुआ काम कर जाती है. नंदिनी म्हणते, हे असंच पटत नाही मला, तुम्ही ना सिरियस विषय चालू असला ना तरी पण गंमत करता बाबा. जीवा म्हणतो, अगं तुझं टेन्शन रिलीज व्हावं म्हणून करतोय मी हे सगळं. आता नंदिनी म्हणते, आहो तुम्हाला जर माझं टेन्शन रिलीज करायचं असेल ना तर काहीतरी लॉजिकल असं सुचवा. जीवा म्हणतो, बरं ठीक आहे ऐक तरी. अगं मला असं वाटतं की कधी कधी घरच्या डॉक्टरचा गुण नाही आहेत, बाहेरच्या डॉक्टरचा गुण काम करून जातो. नंदिनी म्हणते, म्हणजे. आता जीवा म्हणतो, अगं मला असं वाटतं की पिहूला ना कॉन्सलरची गरज आहे, ती आपल्यासमोर नाही बोलत पण कॉन्सलर समोर नक्की बोलेल. नंदिनी म्हणते, हो बरोबर. नंदिनी म्हणते, अरे हो गड्या, पण हे माझ्या का लक्षात नसेल आलं. आता जीवा इथे छान सेन्स ऑफ ह्युमर लावून गंमत करतो. तो म्हणतो, काय करणार नंदिनी, तू सुपर वुमन आहेस ना, तू इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतेत ना, त्या गोष्टी विचार करता करता खाली पडतात आणि ज्या गोष्टी पडल्या त्या मी झेलतो, हो की नाही. नंदिनीला आता राग येतो. जीवा म्हणतो, अगं सॉरी, मला एवढंच म्हणायचं होतं तुला की मलाही थोडंफार सुचतं ग. नंदिनी म्हणते, एक संधी सोडू नका मला टोमणे मारायची, मगाशी बाहेर पण तुम्ही असंच केलं ना. जीवा म्हणतो, अगं नाही ग, मी जरा तुला म्हणजे पिहूला हसवण्यासाठी ती संधी वापरली. आता लगेच नंदिनी म्हणते, हो म्हणजे तीच संधी होती ना तुम्हाला मला टोमणे मारायची, घेतला तुम्ही त्या संधीचा फायदा. जीवा म्हणतो, अरे देवा मला आता कळतच नाहीये तुझ्याशी कसं वागू. नंदिनी म्हणते, आहो जाऊ द्या हो, मी पण जीवा खरंच गंमत करत होते मी तुमची, पण खरंच तुम्ही जो उपाय सुचवलाय ना तो आता नक्की काम करेल बघा. आता कॉन्सलर येण्याची वाट बघूया आणि पिहू आता कॉन्सलर आल्यावर त्यांना सगळं सत्य सांगेल, नक्कीच असं होईल. आता नंदिनी जेव्हा असं बोलत असते ना जीवाशी, तेव्हा रम्या पलीकडनं सगळं ऐकत असते या दोघांचं बोलणं. आणि आता रम्याला कळलंय कॉन्सलर येणार आणि तिच्या आईचं बिंग बाहेर फुटणार. पण काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, खरंच कॉन्सलर येऊन या पिहूकडनं सत्य वदवून घेतील का.
मला नाही वाटत एवढ्या लवकर हे सगळं वसुआत्याचा धिंगाणा बाहेर पडेल, कारण जेव्हा वसुआत्याचा हा सगळा सस्पेन्स बाहेर पडेल ना, तेव्हा मालिका संपत आलेली असेल, असं एक अंदाज आहे बरं का माझा. बघूयात, तुमचा अंदाज मला नक्की कळवा. आणि सॉरी प्रेक्षकांनो, आज काय झालं, TTMचा रिव्ह्यूच उशिरा आला, म्हणजे तिकडनं एपिसोड उशिरा आला, त्यामुळे मला या मालिकेचा रिव्ह्यू द्यायला उशीर झाला. होतोय मला उशीर कबूल आहे, पण मी प्रयत्न करते प्रेक्षकांनो लवकरात लवकर तुमच्यापर्यंत रिव्ह्यू पोहोचवण्याचा. तर बघा, आता रम्याने ते ऐकलंय आणि रम्या घाबरली आहे. आता काय करायचं पुढे, रम्याला सुचेना. आता पहाट झाली आहे आणि इथून पुढे ना कुठेतरी मला असं वाटलंय की या पार्थचे आई बाबा आहेत ना, त्यांना धडे देत आहेत की नवरा बायकोनी एकमेकांवर कसं प्रेम करावं. या मानिनी ताई काय करतात बघा, पहाटे पहाटे उठल्या आहेत आणि आता त्यांचं सगळं घर रूम सजलेली आहे. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे बाई आज, एवढ्या थाटामाटात साजरा होतोय की विचारूच नका. मानिनी ताईंनी त्यांच्या गादीवर बुके पाहिला. आता त्या बुके बघतात आणि विचार करतात, अगं बाई हे कुठे गेलेत, काय लिहिलंय याच्यावर. माय डार्लिंग मानिनी, बरं झालं बाई कोणी पाहिलं नाही, नाहीतर दिवसभर मला ऑकवर्ड होऊन फिरावं लागलं असतं. येडाच माणूस आहे बाई हा, असं त्या त्यांच्या नवऱ्याला म्हणताय बरं का. आणि विचार करतात, अगं बाई विश करायला हे गेले कुठे, सकाळपासून दिसलेच नाहीये, आहेत कुठे देशमुख, असं म्हणून आता त्या बाहेर जात असतात, म्हणजे त्यांच्या बेडरूमच्या. तेव्हा त्यांना दिसतं की दारावर एक चिठ्ठी लिहिली आहे. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं, ज्या ते वाचतायत, इथे भेट मला जिथे तोंडाला पाणी सुटतं, सुखादुःखाच्या पंक्तीमध्ये बसलं की प्रेम वाढतं. आता या मानिन त्या विचार करतात, अगं बाई पंगत आणि तोंडाला पाणी सुटतं म्हणजे डायनिंग टेबल, असं म्हणून आता या विचार करतात, जाऊया डायनिंग टेबलवर. आता मगाशी त्या काय म्हणल्या, बाई बरं झालं हा बुके पोरांनी पाहिला नाही, नाहीतर दिवसभर मला ऑकवर्ड होऊन फिरावं लागेल. आणि स्वतःच तो बुके घेऊन त्या डायनिंग टेबलजवळ गेल्या. बरं, आता तिथे जाऊन सगळी तयारी बघतात आणि त्यांना जरा लाजल्यासारखंच होतं आणि मनाशीच बोलतात, अगं बाई बापरे, यांनी फारच मनावर घेतलेलं दिसतंय विक्रमनी, थँक्यू विकी, असं म्हणतात. तेव्हा हे सगळे पोरं त्यांना दचकवतात, हॅपी ॲनिव्हर्सरी, आणि त्या दचकतात पण. आता बघा त्यांना कसं तरी होतं. त्या विकी म्हणल्या ते ऐकलंय या पोरं. मानिनी ताई म्हणतात, अगं बाई दचकले ना मी पोरांनो, काय रे. आता जीवा म्हणतोय, आई मगाशी विक्की विक्की काय म्हणत होतीस. मग लगेच काव्या म्हणते, आता यांना असं विचारू नका कोण काय कधी केव्हा, आम्ही ऐकलं बरं का काकू, तुम्ही विक्की म्हणालात ना. आता त्यांना असं लाजल्यासारखं झालंय बरं का मानिनी ताईंना. आता लगेच पार्थ म्हणतोय, आई सांग ना विकी कोण आहे. मग लगेच नंदिनी म्हणते, अरे ते कॉलेजचे फ्रेंड्स आहेत बाबा, त्यांना सगळं माफ आहे. मानिनी ताई म्हणतात, बस बस पुरे, कुठे आहेत विक्रम. आता तेवढ्यात ते विक्रम हजर झाले आहेत, मानिनी ताईंचे मिस्टर. त्यांना खरंच 16वं वर्ष लागलं असंच वाटतं प्रेक्षकांनो. आता त्यांनी काहीतरी आणलंय बरं का हातात, आय थिंक सो केक असावा. आता ते असे येतात किचनमधून, गाणं म्हणतच येतात. ते आपल्या सगळ्यांचं फेवरेट गाणं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. हे गाणं ते म्हणतात आणि मानिनी ताईंना त्यांच्यासोबत डान्स करायला लावतात. आता खरंच प्रेक्षकांनो, हे नाटक ज्यांनी नसेल बघितलं ना त्यांनी आवर्जून बघा. अरे कमाल नाटक आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट मी स्वतः पाहिलंय माझ्या मिस्टरांसोबत. खरंच कमाल नाटक आहे. ज्या 30 आणि 40च्या वर झालेल्या मैत्रिणी आहेत ना, त्यांनी तर नक्की बघा ते नाटक. अरे हसून हसून वेड लावेल तुम्हाला ते नाटक, एवढं सुपर्ब आहे. तर बघा, आता पारचे बाबा असे छान डान्स वगैरे करतात आणि या पोरांना म्हणतात, पाहिलं काय पोरांनो, तुमच्या ॲनिव्हर्सरीला सुद्धा तुम्ही असं करायचं बरं का. आता लगेच हे पोरं लगेच सिरियस होऊन जातात. मग मानिन त्या म्हणतात, करतील हो पोरं पण करतील, तुम्ही तुमचं सांगा आधी, आपल्या दोघांची ॲनिव्हर्सरी आणि तुम्ही एकटे करत बसलात का. आता ते पारचे बाबा म्हणतात, अहो राणी सरकार, रोज तुम्ही कष्ट करता ना, एक दिवस आम्ही उभं राहिलो तर काय बिघडलं. आता पार्थ म्हणतो, नाही बाबा काही बिघडलेलं नाही, तुम्ही परफेक्ट पार्टनरसाठी परफेक्ट प्लॅनिंग केलं आहे. मग पारचे बाबा म्हणतात, अरे तुमचं पण हातभार आहे याच्यात. मानिनी, हे सगळे पोरं आहेत बरं का माझ्यासोबत. बरं मानिनी, मी दिलेलं गिफ्ट आवडलं का तुला. आता मानिनी ताई म्हणतात, हां बुके आवडला मला, पण लगेच विक्रम म्हणतात, ओके ठीक आहे, तुला अख्खी गुलाबाची बाग जरी दिली ना तरी तुझं मन कुठे रेंगाळतं मला माहिती आहे.
आणलंय मी गिफ्ट आणलंय. आता काव्या म्हणते बाबा तुमच्या हातात तर दिसत नाहीये, कुठे गिफ्ट? मग आता ते विक्रम म्हणतात हातात नाही डोक्यात आहे. आणि त्यांनी जी शेफची टोपी घातली ना ती टोपी ते खाली करतात आणि त्यातनं गजरा काढतात आणि एपिसोड समाप्त होतो. रम्या वसू आत्याला सांगत असते की आता कॉन्सलर येईल आणि सगळं सत्य बाहेर काढेल. मग वसू आत्या म्हणतात आज त्या मानिनीची विक्रमची अॅनिव्हर्सरी आहे ना, होऊन जाऊ द्या धिंगाणा. मग आता इकडे या पारच्या बाबांनी फ्रेंडशिप डे आहे म्हणून फ्रेंडशिप बँड आणल्यात आणि यांना बांधायला सांगितल्यात एकमेकांना. त्यांनी फ्रेंडशिप बँड काढल्यात यांना बांधायला देण्यासाठी आणि लगली हे सगळेचे सगळे सिरियस झालेत बरं का प्रेक्षकांनो. आता बघूयात मालिकेची स्टोरी कधी पुढे सरकतीये, इथल्या इथेच रेंगळतीये प्रेक्षकांनो. बघूयात बाबा आता मालिकेमध्ये पुढे काय काय घडणार आहे. कसा वाटला आजचा एपिसोड कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. TTMचा हो अचानक मला आठवलं मालिकेचा ना प्रोमो आलाय बरं का, लग्नानंतरचा सकाळीच प्रोमो आलाय नवीन. जीवा आणि या नंदिनीचा गैरसमज दूर झालाय. म्हणजे नंदिनीने ते पत्र वाचूनच घटस्फोट द्यायचं ठरवलं होतं ना जीवाला, जे त्याने काव्यासाठी लिहिलं होतं. आता ते पत्र नंदिनीसाठी नाहीये हे नंदिनीला कळणार आहे आणि या दोघांमधले गैरसमज दूर होणार आहे. थोडी थोडी कथा सरकतीये म्हणा पुढे. आता बघू लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये पुढे काय काय घडते. पण त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. कसा वाटला आजचा एपिसोड कळवा हो नक्की. धन्यवाद.